माझे नाव रणजित बाबू सरतापे, राहणार चांदापुरी। हे जे विद्यार्थी आले तिथं आज जवळजवळ मोठ्या संख्येने हे 4थी पर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला जवळजवळ 2 ते 3 महिने झाले कंप्लीट आमच्या शाळेवर एकही शिक्षक नाही। शिक्षक जो येतो तो फक्त 2 दिवस राहतो आणि नंतर निघून जातो। त्यांच्या ठिकाणी 3रा शिक्षक येतो। विद्यार्थ्यांना विचारलं बाबा आज शाळेत काय शिकवलं, तर विद्यार्थी म्हणले बाबा आम्हाला अफजल खाना धडा शिकवला। अरे कोणी शिकवला? अरे ते शिकवणारा नावच माहित नाही तर विद्यार्थी काय शिकणार त्याच्यातून? आज ही तुम्ही बघू शकताय, हा राज्यात पहिला विद्यार्थी आहे, राज्यात पहिला नंबर त्याचा आहे। ही मुली राज्यात 2री आहे। तालुक्यात जिल्ह्यात असं कितीतरी सुवस्तीच्या शाळेचं नाव झालेलं आहे, तरी आम्हाला एकही शिक्षक आतापर्यंत मिळत नाही। 2-3 जण आली, त्यांच्या पद्धतीत शिकवणारे विद्यार्थ्यांचे परीक्षा जवळ आलेत। आता विद्यार्थ्यांनी काय करायचं? हे प्रशासनाला कंप्लीट आज 1 तास झाला आम्ही इथं आंदोलनाला बसलोय। 3 महिने झाले कंप्लीट आज शाळेला शिक्षण नाही आमच्या तिथं। 1 तास झाला आज इथं पंचायत समितीमध्ये येऊन बसलोय, एकही माणूस आमची दखल घ्यायला तयार नाही। त्यांना वारंवार आम्ही त्यांना फॉलोअप मध्ये राहिले तरी आम्हाला शिक्षण भेटत नाही तिथे एकही। ते फक्त काय त्यांचं म्हणणं काय येतंय, बाबा तुम्हाला शिक्षक देतोय 2 दिवस थांबा। आता आम्ही इकडे येताना पण आम्हाला बऱ्याच जणांचं कॉल आलं, तुम्ही पंचायत समितीला जाऊ नका, उद्यापासून तुम्हाला शिक्षण देतो। ते शिक्षकांचेच कॉल आलं ना तिथून की तुम्ही बाबा जाऊ नका, उद्यापासून तुम्हाला कंपल्सरी शिक्षक मिळेल। पण आम्हाला त्यांच्यावर भरोसा नाही। आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला लेखी उत्तर द्या, ते लेखी उत्तर द्यायला आम्हाला तयार नाही त्या ठिकाणी। त्याच्यासाठी ही आज पोरं सकाळपासून 10:30 शाळेचं टायमिंग आहे, शाळा सकाळी उघडलेली नाही, शाळेला कुलूप आहे, त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे। एकही पोरग सकाळपासून जेवलं नाही, इथं येऊन तरी काय फायदा आहे मग? ही नाही कोणाकडे मागायचं नाही मग लोकांनी? इथं 1 तास झालं कंप्लीट पोरं इथे येऊन बसले त्या, ह्यांचा विचार करा ना म्हणावं जरा प्रशासनाला। शाळेवर नियुक्ती कोणाचीच नाही सध्या। त्यांचं म्हणणं काय ते नियुक्ती केलेलं आहे बाबा, ते कोण वेळापूरच्या मॅडम आहेत, तोंडल्याच्या मॅडम आहेत, त्या येतेल्या टेम्पररी माणूस येतोय आमच्या तिथं। आज 3 महिने झाले टेम्पररी माणूस आहे तिथं। आज केंद्र प्रमुख जे कोण आहेत त्यांचं पण चार्ज नाही अजून नीट त्यांचा पण तिथं।